आपण सगळेजण आतुर झालेला आहात असे प्राध्यापक पंढरीनाथ बाबूराव साळके. खरं तर त्यांचं शिक्षण MA इंग्रजीमध्ये झालेलं आहे, ते MPhil पण झालेले आहेत. त्याशिवाय त्यांनी नोकरी केलेली आहे आपल्याच मसोदरीचे महाविद्यालय जालना या शाखेमध्ये. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून होते आणि त्याशिवाय त्यांचं प्रकाशित साहित्य आहे मनाची वारूळ हा ललित लेखसंग्रह आहे, ताटात उठ हा मराठी लघुकथा, त्याशिवाय वेगवेगळ्या संमेलनात कविता व कथा सादरीकरण आणि विविध विषयावर व्याख्यान, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या कार्यक्रमात ते निमंत्रित म्हणून व्याख्याता म्हणून जातात. खरं तर फुले, शाहू, आंबेडकर या साखळींचा ते दुवाच आहेत. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, त्याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना, आरक्षणाचे पहिले प्रवर्तक राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि अजून या सगळ्या महान व्यक्तींना मी आदरांजली अर्पण करतो. आणि आज मी आपल्यासमोर दोन शब्द सावित्रीबाई यांच्याबद्दल बोलत आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र डॉक्टर मिलिंद पंडित सर, प्राध्यापक डॉक्टर रोनेकर सर, प्राध्यापक काळे सर, त्याचप्रमाणे गौंडे सर, आणि आज पत्रकार दिन आहे त्यामुळे सन्माननीय सगळं पत्रकारांना मी संबोधित करतो. बरेचसे माझे मित्र या ठिकाणी प्राध्यापक वृंदामध्ये बसलेले आहेत. डॉक्टर दाते सर आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे आता मी नाव सुद्धा घेऊ शकत नाही, परंतु त्यांना मी एक सन्मान देतो. आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि सावित्रींच्या लेखी आणि प्राध्यापक वृंद या ठिकाणी जमलेला आहे. सर्वांना मी नमस्कार करतो. खरं पाहिलं तर काळाच्या मर्यादा ओलांडून आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहून तत्कालीन समाजाचा रोष पत्करून सावित्रीबाईंनी त्या जगन्मातेनं दलितांच्या शिक्षणाचे आणि स्त्री शिक्षणाचे पर्व निर्माण केले. त्यांना पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि माझे दोन शब्द या जगन्मातेबद्दल आपल्यासमोर सादर करतो. या ठिकाणी संचलन करणाऱ्या ज्या सन्माननीय मॅडम आहेत त्यांनी बरंच कौतुकास्पद माझ्याबद्दल सांगितलेले. फार मोठा साहित्यिक मी नाही, तर एक साधा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातून मी फक्त एक शब्द सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सावित्रीबाई फुले, त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं आपण म्हणतो. या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली साधारणतः 200 वर्षापूर्वी, ज्यावेळी या काळामध्ये कालबाह्य रूढी आणि अनिष्ट परंपरा, अनिष्ट प्रथा यांचं साम्राज्य होतं, अधिराज्य होतं. अशा काळामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झालेला आहे. त्यावेळी सावित्रीबाईंनी जे काही विचार मांडले, सावित्रीबाईंनी जे काही कार्य केलं, अतिशय प्रबोधनपर कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि या कार्याच्या अनुषंगानं आपण त्यांचं चळवळीचं आणि आंदोलनाचे जे विचार आहेत ते आपण ग्रहित करतो, आपण ते अधोरेखित करतो. मानवतेचे कल्याण आणि दीनदुबळ्यांची बद्दल असलेली सहानुभूती आयुष्यभर त्यांनी या गोष्टी जपल्या. महात्मा फुले आणि त्यांच्या सहचार्यांनी सावित्रीबाई फुले हे दोघं खऱ्या अर्थानं थोर समाजसेवक होऊन गेलेले आहेत. आणि त्यांची दलितांची सेवा आणि स्त्रियांची सेवा ही मानव जातीच्या इतिहासामध्ये या गोष्टीला तोड नाही. म्हणजे आपल्याच इतिहासात नाही तर संपूर्ण मानव जातीच्या इतिहासामध्ये यांच्या कार्याला तोड नाही. आपण पाहतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती मराठी भाषेमध्ये फार कमी पुस्तकं आलेली आहेत. त्याचं प्रामुख्यानं कारण काय असावं, का बरं कमी पुस्तकं लिहिल्या गेली? त्याचं प्रामुख्यानं कारण आहे सावित्रीबाई महात्मा फुलेंच्या पत्नी तर होत्याच, परंतु महात्मा फुलेंनी जे काही सर्व सार्वजनिक स्वरूपाची कार्य केलेली आहेत त्याच्या प्रथम कार्यकर्त्या
सावित्रीबाई होत्या. आपण जर थोडासा अंदाज केला तर कदाचित सावित्रीबाईच्या मदतीशिवाय महात्मा फुलेंचं कार्य यशस्वी झालं असतं का, याच्याबद्दल थोडासा प्रश्न आपल्या समोर पडतो. बऱ्याच वेळा सावित्रीबाईचं जीवनपट आणि त्यांची कार्यप्रणाली महात्मा फुलेंच्या जीवनाबरोबर जोडली जाते. आणि आपण पाहतो की सावित्रीबाईंनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे, सावित्रीबाईंनी जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे, म्हणजे आधी केले मग लोकांना सांगितले, अशा प्रकारे त्या एक व्यक्तिमत्व होत्या. त्या कृतिशील समाजसेविका होत्या असं आपण म्हणूया. आता अगोदर सावित्रीबाईंच्या चरित्रावर थोडासा प्रकाश पडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाईंचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या निरक्षरच होत्या, त्यांना अक्षर सुद्धा लिहिता येत नव्हती. बरेचसे जे लेसन्स आहेत, बरेचसे धडे आहेत, त्यांना महात्मा फुलेकडून घ्यावं लागले आणि त्या शिकल्या. नंतर त्या प्रशिक्षित झाल्या शिक्षकाच्या. नंतर त्यांनी शिक्षण दिलं दुसऱ्यांना सुद्धा, म्हणजे आधी केले नंतर सांगितले. आपण पाहतो आपलं राजकारण फार विचित्र झालेले सध्या. नॉर्थ इंडियामध्ये काय आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांना बोलता बरोबर येत नाही नेत्यांना. पण आपण ज्या संस्थेमध्ये राहतो त्या संस्थेचे अध्यक्ष सचिव राजेश भाया टोपे हे आरोग्य मंत्री होते, ते उच्च शिक्षित होते. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आरोग्य मंत्री हे पद काय होतं हे माहीत नव्हतं, परंतु 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला कळालं की किती मोठी प्रोग्रेस त्यांनी केलेली आहे. ते उच्च शिक्षित होते, त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. परंतु राजकारण किती गढूळ आणि किती विचित्र झालेले त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. आणि सावित्रीबाईच्या तुलनेमध्ये आपण सावित्रीबाई आणि महात्मा फुले त्यांनी सुद्धा आता त्यांना शिकवायला यायला पाहिजे, कारण आपल्या सगळ्यांचं ते ऐकत नाही. 2 मंत्री, एका मंत्र्यानं दुसऱ्या मंत्र्याला सकाळी सकाळी फोन केला. त्यावेळी ते म्हणाले रामराम. म्हणजे रामराम म्हणे काय सकाळी सकाळी माझी आठवण काढली. आणि म्हणे पेपरमध्ये तुमचं आर्टिकल आलेले, म्हणजे लेख आलेला आहे, तुमच्या नावानं तो लेख आहे, तर त्याच्याबद्दल अभिनंदन. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची. मी काय, हा लेख तुम्ही कोणाकडून लिहून घेतला? तरी पहिल्या मंत्र्यांनी त्यांना प्रश्न विचारला की हा लेख तुम्ही कोणाकडून लिहून घेतला? दुसरे मंत्री म्हणाले की थांबा, ते राहू द्या, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की हा लेख तुम्ही वाचून कोणाकडून घेतला? म्हणजे आपण पाहतो की एकाला वाचता येत नाही, एकाला लिहिता येत नाही. त्यांना कदाचित येत असेल परंतु संकल्पना दृढ झालेले नाही किंवा आकलन शक्ती बरोबर त्यांनी केलेली नाही. हे आपलं असं विचित्र राजकारण सध्या आपण पाहतो आहोत. दररोज जे मीडिया आहेत या मीडियामधून आपल्याला ते दाखवल्या जातं आणि लोक काय काय बोलतात नाही ते लोक. सावित्रीबाईंचा जन्म ज्यावेळी झालेला आहे त्यावेळी अगोदर मी तुम्हाला सांगितलं की प्रथा, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी यांचं अधिराज्य होतं. त्यावेळी स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. आणि आपण पाहतो की सावित्रीबाई दलितांच्या मुलींना शाळेपर्यंत आणण्याचं काम त्या करायच्या. परंतु सहजासहजी हे लोक शाळेपर्यंत यायचे का? तर सहजासहजी ते यायचे नाही. त्यांची मनधरणी करावी लागायची, त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही चला शाळेला. तर यावेळी त्या दलितांच्या मुलांना, शूद्रांच्या मुलांना जेव्हा त्या आपल्या सहकार्यांसह घेऊन जात असत, त्यांना सांगावं लागायचं, त्यांना आपले विचार प्रदर्शित करावे लागायचे. म्हणजे या काळामध्ये सावित्रीबाईंनी स्वतःचे विचार प्रगट केले, भाषण केले. तर हे तर धर्ममार्तंडांना आणि सनातनी लोकांना ते फावलं नाही, त्यांना ते सहन झालं नाही. म्हणजे स्त्रीला तर स्वातंत्र्य नव्हतंच. त्यावेळी सनातनी आणि धर्ममार्तंड असं म्हणायचे की स्त्री जात एक प्रकारची पापी जात आहे. स्त्रीला पुरुषाइतकी विचार करण्याची शक्ती नाही, म्हणून स्त्रीनं मग गुलामच राहिलं पाहिजे. या भारतीय समाजामध्ये तिचं स्थान म्हणजे गुलामाचं आहे. सावित्रीबाईंनी या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि त्यांनी ठरवलं की आता या स्त्रियांना शिकवलं पाहिजे, दलितांच्या स्त्रियांना शिकवलं पाहिजे, बहुजन समाजाच्या स्त्रियांना शिकवलं पाहिजे. त्याच्याशिवाय स्त्री मुक्ती चळवळ निर्माण होणं शक्यच नाही. म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या थ्रू, म्हणजे सत्यशोधक समाजाच्या अनुषंगानं वेगवेगळे चर्चासत्र, वेगवेगळी भाषणं, चळवळी आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सुरू केली आणि स्त्रियांना शिकवण्याचं काम पण सुरू केलं. जसं आपण पाहू की आता सध्या ज्या आघाडी आहेत, महाविकास आघाडी, युवा आघाडी, हे जे शब्द आहेत ना, हे सावित्रीबाईची संकल्पना आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या ह्या राजकीय कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या सतत अशा भाषण करत असत, लोकांची मनं वळवत असत. कशासाठी? तर मुलींनी शिकावं,
दलितांनी शिकावं याच्यासाठी त्यांची मनं वळत असत आणि ते रात्रंदिवस त्या भाषण करत असत, विचार देत असत लोकांना. अजून एक छोटासा प्रसंग मी सांगतो की आज परिस्थिती आपण लोकांना निवडून का देतो? त्यांनी लोकांची सेवा केली पाहिजे, त्यांनी आपले प्रश्न मांडले पाहिजे, त्यांनी डेलिगेशन केलं पाहिजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये. तर एका मंत्र्यानं भाषण केलं, त्यावेळी त्याचं भाषण जरा मोठं झालं, म्हणजे लांबलं त्याचं भाषण. त्यांनी पीएला बोलवून घेतलं की बाई इकडे ये, तुला मी किती वेळेस सांगितलं की माझं 10 मिनिटाचं भाषण लिहून दे, तू माझं 40 मिनिटाचं भाषण लिहून दिलं, तुला काही कळत नाही का, तुला काही अक्कल वगैरे नाही का, आता मी तुला बदलणार आहे. तर तू ते म्हणजे साहेब माझं जरा ऐका. तुम्ही काय ऐकायचं तुझं, तू मला सगळं म्हणजे आता माझे 12 या ठिकाणी 12 वाजलेले आहे, अजून 4 माझे कार्यक्रम आहेत, मी कसे करायचे? त्यावेळी माझं 1-2 मिनिटं तर ऐकून घ्या. म्हणजे काय? म्हणजे साहेब मी 10 मिनिटाचं भाषण तुम्हाला लिहून दिलं होतं, परंतु तुम्ही झेरॉक्स कॉपी पण वाचून टाकल्या. म्हणजे अशी अवस्था आपल्या राजकारणाची आहे. सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या अनुषंगानं जी चळवळ चालवली, जी आंदोलन केली, या आंदोलनामधून त्यांनी स्त्री मुक्ती चळवळ चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निरीक्षण केलं होतं की या समाजामध्ये स्त्रीची जागा किंवा स्त्रीचं स्थान काय आहे, तर पाळीव प्राण्यासारखं आहे. जसं आपण घरामध्ये मांजर पाळतो, कुत्रा पाळतो, बैल गाय पाळतो आणि आपण यांना बंदिस्त करतो, त्यांना दोरीनं बांधून ठेवतो आणि आपल्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्यांना खायला प्यायला देतो आणि आपण त्यांना गुलाम करतो. तशी अवस्था स्त्रियांची त्या काळामध्ये झालेली होती. म्हणून या स्त्रियांना शिकवल्याशिवाय दुसरा पत्यंतर नाही असं सावित्रीबाईंनी ठरवलं. परंतु जो शिकवतो त्या काळामध्ये हे सनातनी लोक, धर्ममार्तन जे यांनी असं ठरवलं की जे शिकवणार स्त्रियांना किंवा दलितांना ते सुद्धा पापी आहे आणि या समाजासाठी राहण्यासाठी योग्य नाही. म्हणून त्यांना जातीबाहेर टाकलं पाहिजे, त्यांना समाजाबाहेर केलं पाहिजे, त्यांना जिथं वस्ती आहे त्या वस्तीतून बाहेर काढून दिलं पाहिजे. आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत ही गोष्ट घडली. जसं आपण पाहू की त्यांना घरातून सुद्धा हाकलण्यात आलं, त्यांना जातीबाहेर टाकण्यात आलं, त्यांना धर्माबाहेर टाकण्यात आलं. कारण काय की त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांना आणि दलितांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला होता. जसं आपण पाहू की सध्या जी परिस्थिती आजही आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण स्त्रियांना शिकवत नाही, मुलींना शिकवत नाही आणि आपण असं म्हणतो की काय करायचं त्यांना शिकवून, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा पालक लोक असं म्हणतात आता काही दिवसानंतर त्यांचं लग्नच करायचंय, त्यामुळे आता शिकून तरी काय करणार आहे, म्हणून त्यांना शिकवत नाही. खेड्यातच नाही, शहरामध्ये सुद्धा ही अवस्था आहे. सावित्रीबाईंनी 200 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या की स्त्रियांनी शिकलं पाहिजे. त्या सावित्रीबाईच्या लेखी आज आपण पाहतो समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतात. जीन्स टॉप वगैरे घालताना, फॅशनेटेड कपडे घालताना आपल्याला दिसतील. म्हणजे संभाजीनगरमध्ये आम्ही एकदा असं फिरत असताना मला एकदा एका मुलीचा धक्का लागला. सुट्टीवर होती ती, स्कूटीवर, ते 2 पाया. तर त्यावेळी ती म्हणाली सॉरी सर, माझ्याकडून तुम्हाला धक्का लागला. तर ह्या 2 पाया वाहनं चालवणाऱ्या, 4 म्हणजे 4 चाकी चालवणाऱ्या या स्त्रिया आपल्याला कधी दिसल्या असत्या का? तर सावित्रीबाईचं हे पुण्य आहे. खरं म्हणलं तर सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थानं ही पिढी उभारलेली आहे. आणि आज आपण पाहतो की या सावित्रीबाईच्या लेखी म्हणजे एक नवीन पिढी, एक नवनिर्माण त्यांनी केलेलं आहे. तर सावित्रीबाई यांनी ठरवलं होतं की या सगळ्यांना आपल्याला मुक्त करायचं, या रूढीमधून मुक्त करायचं, या प्रथांमधून मुक्त करायचं. कारण त्या काळामध्ये आपण पाहतो की 2000 वर्षापूर्वी पासून आतापर्यंत, म्हणजे 200 वर्षापूर्वी तोपर्यंत तर समाजामध्ये स्त्रीचं स्थान काय होतं? स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. समाज जीवनामध्ये बाहेर हिंडू देत नसत, वावरू देत नसत. जर समजा काही कारणास्तव जर तिला जायचंच असेल तर तिनं पादत्राणे सुद्धा पायात घालायचे नाही. तर तिनं पादत्राणे न घालता बाहेर जायचं. जर समजा पाऊस असेल, पाणी असेल, ऊन असेल, वारा असेल किंवा विंचू काटे असतील तरी सुद्धा त्यांनी पादत्राणे घालायचे नाही. इतका जाच आणि एवढा मोठा त्रास आणि यातना त्या काळामध्ये स्त्रियांना भोगायला लागत असत. आणि त्यांनी एक ठाम निश्चय केला की आपण स्त्रियांना शिकवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही गत्यंतर नाही. आणि आपण पाहतो की महात्मा फुले यांनी काढलेल्या, दलितांसाठी काढलेल्या शाळा, विधवांसाठी काढलेल्या शाळांमध्ये त्या जात असत. आज आपल्याला याचं महत्व कळणार नाही की शाळेमध्ये कोणीही जातं,
कोणत्याही स्त्री शिक्षिका जातात, परंतु 200 वर्षापूर्वी जेव्हा स्त्रियांना शिकवणाऱ्या स्त्री शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई आणि त्यांच्या मैत्रिणी जेव्हा जात असत, तेव्हा हे सनातन लोक, हे धर्ममार्तन लोक त्यांचा रस्ता अडवत असत, त्यांना चिखल फेकून मारत असत, त्यांना दगड माती फेकून मारत असत, त्यांना शिवाय शाप देत असत. सावित्रीबाईंनी तरी सुद्धा आपला स्वतःचा म्हणजे निश्चय ढळू दिला नाही, त्या जातच राहिल्या. जसं आपण पाहतो की ह्या ज्या शिक्षिका आहेत, ह्या खऱ्या अर्थानं जेन्युइन टीचर ज्याला आपण म्हणू. आता मॅडम या ठिकाणी सन्माननीय मॅडम त्यांचा उल्लेख केला की 3 जानेवारी खऱ्या अर्थानं शिक्षक दिन आपण साजरा करायला पाहिजे. कारण काय, आपण जो 5 सप्टेंबर हा साजरा करतो हा दिवस, त्याच्यापेक्षा आपला हा बहुजनांचा शिक्षक दिन आपण साजरा केला पाहिजे 3 जानेवारी. कारण एवढी मोठी आद्य शिक्षिका आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली, जी स्त्री शिक्षकांच्या अगोदर कोणी झालेलं नव्हतं. तर आपण एक सन्मान म्हणून एक शिक्षक दिन त्या दिवशी साजरा करायला पाहिजे. कारण बाकीचा जो पारंपरिक दिवस आहे हे हा सगळा मान्य करून हा दिवस आपण साजरा करायला पाहिजे. तर आपण सावित्रीबाई यांनी बऱ्याच वेळा महात्मा फुलेंच्या बरोबर कार्य केलेलं आहे, शैक्षणिक कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे दलितांचे जे मुलं किंवा शूद्र लोकांची जी मुलं आहेत त्यांना शाळेपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य केलेलं आहे. त्याने एकटीनच ते त्यांच्या ज्या सहचारिणी होत्या, त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याबरोबर त्यांच्या असायच्या. त्यावेळी खूप दुष्काळ पडायचे, 2-4 दुष्काळ इतके पडले होते, जबरदस्त महाभयंकर दुष्काळ होते ते. त्या दुष्काळामध्ये लोकांना खायला मिळायचं नाही, अन्नधान्य मिळायचं नाही. त्यावेळी आई वडील काय करायचे, आपली लहान मुलं तसेच सोडून जायचे. तर यांना जगवण्याचं काम सुद्धा सावित्रीबाईंनी त्यांना हॉस्टेल पर्यंत आणलं आणि त्यांना जगवण्याचं काम, मुलांना जगवण्याचं काम त्यांनी केलं. एवढंच नाही तर सावित्रीबाईंनी आपण पाहतो की सत्यशोधक समाजाची जी धुरा सांभाळलेली होती, म्हणजे महात्मा फुले काही दिवसानंतर वारली आणि वारल्यानंतर सत्यशोधक समाजाची फार मोठी धुरा म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, ही धुरा त्यांनी सांभाळली. आणि जसं मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं की सत्यशोधक समाजाचं फार मोठं कार्य देखलं. चर्चासत्र असतील, भाषणे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केलं की या स्त्रिया आघाड्या निर्माण केल्या स्त्रियांच्या, आणि त्यांना मैदानावर उतरवलं. आणि प्रत्येक चळवळीमध्ये त्यांचं नेतृत्व म्हणजे स्त्रियांचं नेतृत्व असावं. म्हणजे शिक्षकानं शिक्षकाचं काम केलं पाहिजे, नेत्यानं नेत्याचं काम केलं पाहिजे, असा एक विशिष्ट सक्षम असा पर्याय सावित्रीबाईंनी निर्माण केलेला होता, महिला आघाड्या निर्माण करून. जसं आपण पाहतो की आज आपण बऱ्याच वेळा हे जे वकील मंडळी आहे, म्हणजे आता सावित्रीबाईंचं एक तत्व होतं की आपलं काम आपल्याने करा, म्हणजे नेत्यांनी सुद्धा नेत्याचं काम केलं पाहिजे, अधिकाऱ्याचं काम केलं पाहिजे. तर वकील जी मंडळी आहे, वकिलांनी कायद्याचं ज्ञान चांगलं ठेवलं पाहिजे. एके दिवशी मी असं कोर्टामध्ये गेलो आणि त्यावेळी माझ्या मित्राला भेटायला गेलो, परंतु मी त्या वकिलांच्या क्लबमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं ही वकील मंडळी सारखी त्या ठिकाणी पत्ते खेळते, म्हणजे डाव त्यांचा चालू होता. मी माझ्या मित्रांना विचारलं की लोक जुगार का खेळतात इथं. म्हणजे सर आता ते लिस्ट करतील आणि सायंकाळी नंतर जेवायला पण जातील आणि ज्याच्यावरती जे जास्त पैसे झाले त्याच्याकडून पार्टी घेतील. म्हणजे बघा आपल्या न्यायालयाची कोर्टाची अवस्था काय झालेली आहे. तर एक वकिलाचा प्रसंग सांगण्यासाठी मी तुम्हाला हा प्रसंग सांगितला. एका वकिलानं दुसऱ्या वकिलाला मूर्ख म्हटलं, त्याच्याबद्दल त्यांनी केस केली. एका वकिलानं दुसऱ्या वकिलाला मूर्ख म्हटलं, त्याच्याबद्दल त्या दुसऱ्या वकिलानं कोर्टात केस केली. कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर प्रत्येक वकिलानं आपापली बाजू चांगल्या प्रकारे मांडली, त्यावेळी न्यायाधीश म्हणाले की मला एवढं सांगा की ह्या वकिलांना तुम्ही मूर्ख का म्हणालात, त्यावेळी ते वकील म्हणाले की साहेब मी मूर्ख म्हणालोय खरं आहे, परंतु मूर्खाला ओळखणं किंवा एखाद्या व्यक्तीला ओळखणं हा काय गुन्हा आहे का. म्हणजे आपण पाहतो की वकिलांची अवस्था काय आहे, कोर्टाची अवस्था काय आहे. सावित्रीबाई यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या जी व्यवस्था आहे हे व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. महात्मा फुले गेल्यानंतर एक धैर्यानं आपलं स्वतःचं एक करेज, धारिष्ट एक वटलं आणि त्यांनी आपलं कामाला सुरुवात केली. त्यावेळी आपल्या देशामध्ये प्लेगची साथ सुरू झालेली होती. आणि प्लेग हा महाभयंकर रोग आहे, तो संसर्गजन्य रोग आहे. हजारो लोक दररोज मृत्युमुखी पडायचे.
त्यावेळी काही श्रीमंत लोक दवाखान्यापर्यंत जायचे, औषध पाणी करायचे आणि ते नीट व्हायचे, म्हणजे बरे व्हायचे. आणि घरी दिनदुबळे लोक मात्र घरातच तसेच तिष्ठत राहायचे आणि प्लेगचे बळी पडायचे. खरं पाहिलं तर सावित्रीबाईंनी हे पाहिलं आणि त्यांनी आपल्या सहकार्याने घेतलं. झोपड्यामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन त्यांनी या गरीब दुबळ्या लोकांना उचलले आणि दवाखान्यामध्ये टाकले आणि शेकडो लोकांना त्यांनी बरे केले. परंतु असं करत असताना बऱ्याच वेळा त्यांना शुश्रूषा करावी लागायची, रोग्यांची सेवा करावी लागायची आणि हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं त्यांना त्याची लागण झाली आणि प्लेगच्या ह्या रोगांनी त्या पछाडल्या आणि यामध्येच त्यांचा बळी गेला. आपण शुश्रूषा केली म्हणजे त्या कृतिशील समाजसेविका होत्या. अशाच प्रकारच्या खूप मोठ्या नायिका किंवा अशाच प्रकारच्या समाजसेविका आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत, परंतु इतिहासानं मात्र याची नोंद घेतलेली आपल्याला दिसत नाही. सावित्रीबाईंची सुद्धा फार नोंद इतिहासानं घेतलेली नाही. इतिहास कोणाचा संदर्भ देतो जास्त करून? हुकुमशहा, जे डिक्टॅटर्स आहेत, ज्यांनी हजारो लोक लढाईमध्ये मारले, वेगवेगळे पॅलेसेस निर्माण केले, अशा लोकांच्या सुवर्ण अक्षरात नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. परंतु महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या थोड्याशाही नोंदी इतिहासामध्ये आपल्याला दिसणार नाही. आपण पाहतो की 19व्या शतकामध्ये सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी हे दलितांच्या शिक्षणाचं कार्य केलं. त्याचप्रमाणे 20व्या शतकामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या खांद्यावरती पताका घेतल्या आणि दलितांच्या शिक्षणाचं, आरक्षणाचं आणि स्त्री शिक्षणाचं कार्य आपल्या हाताशी घेतलं. आंबेडकरांनी त्याला कायद्याची बळकटी दिली. त्यामुळं काय झालं की हजारो आणि लाखो तरुण बाहेर पडले शिकून आणि एक नवनिर्माण झालं युवकांचं आणि एक नवीन पिढी निर्माण झाली. जसं आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली मंत्री असताना, म्हणजे मजूर मंत्री असताना, त्यांनी एक महिलांच्या संदर्भात, एक आरक्षणाच्या संदर्भात एक बिल मांडले होते. परंतु हे बिल मात्र अजूनही सँक्शन झालेले नाही. 1948 ते आताचा 2025 पाहू आपण, 75 इयर्स झाले तरी पण अजूनही हे बिल सँक्शन झालं नाही. ग्रामसभेमध्ये मात्र आरक्षण थोडंफार दिलेलं आहे स्त्रियांसाठी, परंतु आमदारकीमध्ये आणि खासदारकीमध्ये अजूनही महिला आरक्षण मिळालेलं नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 मध्ये हे बिल मांडलेलं असताना सुद्धा ते आरक्षण मिळालेलं नाही. त्याच्याबद्दल एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर 4 ओळी सादर करतो. पत्नी म्हणाली पतीला, आता तुमच्या गर्वाला आपटी बसल. पत्नी म्हणाली पतीला, आता तुमच्या गर्वाला आपटी बसल. तेव्हा पती म्हणाला पत्नीला, पत्नी म्हणाली पतीला, आता तुमच्या गर्वाला आपटी बसल, कारण ग्रामसभेमध्ये महिला आरक्षण 50-50 असल. पत्नी म्हणाली पतीला, आता तुमच्या गर्वाला आपटी बसल, कारण ग्रामसभेमध्ये महिला आरक्षण 50-50 असल. तेव्हा पती म्हणाला पत्नीला, हे माझे राजकारणाचे बोल आहे. तेव्हा पती म्हणाला पत्नीला, हे माझे राजकारणाचे बोल आहे. महिला आरक्षणची ऐशी तशी हे फक्त वाजवायचे ढोल आहेत. महिला आरक्षणची ऐशी तशी हे फक्त वाजवायचे ढोल आहेत. तर कसं आहे, महिला आरक्षण आपल्याला अजूनही मिळालेलं नाही. सावित्रीबाईंनी हे जाणलं होतं, म्हणजे की महिलांचं जे स्थान आहे आपल्या समाजामध्ये अतिशय खालच्या दर्जाचं आहे, हीन आहे. जर स्त्रियांना आपण जर शिकवलं आणि चळवळीतून त्यांना पुढे आणलं, मैदानात त्यांना उतरवलं, तर कदाचित ह्या समस्या सुटू शकतील. म्हणून जसं आता या ठिकाणी अगोदर संदर्भ आलेला आहे की सावित्रीबाईंनी आणखीन एक मोठं काम केलं, ते म्हणजे विधवा पुनर्विवाह. कारण तो काळ असा होता की ज्या ठिकाणी जिरट विवाह होते, बालविवाह होते, म्हणजे बालिकांचे विवाह म्हाताऱ्या लोकांशी करण्यात येत असत. म्हणजे म्हातारा 4-5 वर्षानंतर दगावून जात असे, त्यामुळे ही बालिका विधवा होत असे. म्हणजे 16 ते 20 वर्षाच्या काळ या दरम्यान कितीतरी विधवा आपल्या या समाजामध्ये असायच्या. मग आता सावित्रीबाईंचं म्हणणं असं होतं की जर समजा यांच्या यातना कमी करायच्या असेल, यांची गुलामी कमी करायची असेल, तर आपण यांचा पुनर्विवाह केला पाहिजे, तेही पुरोहिताशिवाय. म्हणजे पुरोहित तर येणारच नाही, कारण त्यांना
उच्चवर्णीय हे लोक त्या ठिकाणी येणारच नव्हते या ही प्रथा मोडीत काढण्यासाठी. म्हणून पुरोहिताशिवाय हे पुनर्विवाह त्यांनी लावले. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की 16 ते 20 वर्षाच्या काळामध्ये जर समजा ह्या स्त्रिया विधवा झाल्या आणि त्यांचे लग्न जर झाले नाही, पुनर्विवाह झाले नाही, तर एखाद्या वासनेच्या त्या बळी पडत असत आणि मग पुढचे परिणाम त्यांना भोगावे लागत असत. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जर समजा त्यांचा पुनर्विवाह झाला तर पुढचं जे षडयंत्र आहे त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये येत असे आणि मग पुढचे संकट त्यांच्यावर येत नसत. या सगळ्या गोष्टी जाणून बुजून याच्यासाठी केल्या, पुनर्विवाहासाठी लावल्या की स्त्रियांचे दुःख कमी झाले पाहिजे आणि समाजामध्ये विधवा स्त्रियांनी म्हणजे अगदी मान उंच करून जगलं पाहिजे. सावित्रीबाईंनी आपण पाहतो की गद्य स्वरूपात काही पुस्तकं लिहिली नाही. जसं आता महात्मा फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न असे बरेचसे ग्रंथ त्यांनी लिहिले. समाज जागृतीसाठी हे गद्य स्वरूपाचे ग्रंथ आपण पाहतो. परंतु सावित्रीबाईंनी मात्र काव्यसंग्रह लिहिली. 2 काव्यसंग्रह त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न केला की आपल्या समाजामध्ये किती विषमता आहे, स्त्री पुरुषाची विषमता आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे. म्हणून शूद्रांनी आपला स्वतःचा उद्धार करण्याच्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणानेच त्यांचा उद्धार होईल. म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानानं पछाडले. ते 2 वाक्य तुम्हाला सांगतो या कवितेचे. शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानानं पछाडले आणि देवधर्म आणि रूढी अर्थी ते गळाटले. गळाटले म्हणजे एकदम अशक्त झाले, दारिद्र्यानं ते अशक्त झाले. तर या सर्व समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणानं आपल्याला दिशा मिळेल. शिक्षणानं आपलं म्हणजे आपण मनुष्यत्व निर्माण करू शकू. दुसरी एक अजून 2 ओळीची कविता. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व जाते पहा. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपल्या काव्यामधून त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि त्या काळामध्ये या काव्यामधून उपदेश जर झालेला असेल तर लोक त्याचा अंगीकार करायचे, स्वीकार करायचे. आणि अजूनही काही काव्यांमध्ये त्यांनी असा संदर्भ, असा थीम व्यक्त केलेली आहे की आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं खूप विषमता आहे, जातीभेद आहे, त्याचप्रमाणे धर्मभेद सुद्धा आहे, वर्गीकरण आहे. तर आपल्या देशामध्ये परकीय लोक आले, राज्यकर्ते म्हणून आले. ते व्यापार करण्यासाठी आले परंतु राज्यकर्ते बनले. हे का बनले? कारण त्यांनी विषमता आपल्या देशातली जाणून घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक विषम आहे, हे लोक एकमेकांचा द्वेष करतात. त्यामुळे ते 150 ते 200 वर्ष आपल्या राज्य करत राहिले. नाहीतर कदाचित आपला समाज जर एकसंघ असता तर कदाचित ते अगोदरच निघून गेले असते. सावित्रीबाईंनी लोकांना हेही सांगितलं की परधर्मीयामध्ये जी सहिष्णुता आहे, मानवीयता आहे, जी समता आहे, जे बंधुत्व आहे, ते आपल्या समाजामध्ये निर्माण झालंच नाही. म्हणजे परधर्मीयांमध्ये म्हणजे बाकीच्या धर्मियांमध्ये, आपल्या धर्मांमध्ये आपण बऱ्याच वेळा संस्कृती सांगतो की आमची फार मोठी आहे, परंतु त्याचा आउटपुट, त्याचा परिणाम फार वेगळा आपल्याला दिसायला मिळतो. तर परधर्मीयामध्ये सहिष्णुता आहे, मानवीयता आहे, परंतु परधर्मीयामध्ये असलेली मानवीयता, समता आपल्या समाजामध्ये कधीही निर्माण झालेली नाही. तर आपण पाहतो की सावित्रीबाईंनी काळाच्या मर्यादा ओलांडून, प्रवाहाच्या विरुद्ध वाहून त्यांनी खूप मोठी दलितांची सेवा केली, स्त्रियांच्या शिक्षणाचं फार मोठं पर्व निर्माण केलं. अशा सावित्रीबाईंना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी परत एकदा वंदन करतो. आणि माझे शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकले, मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद देतो. धन्यवाद.